नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, आत्ताच 9 एप्रिल 2025 म्हणजे मित्रांनो आत्ताच MPSCचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो। तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 बद्दल मित्रांनो अर्ज सादर करण्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आत्ताच। तर पहा मित्रांनो, विविध विद्यार्थ्यांनी विविध मार्गाद्वारे जी मित्रांनो MPSCची वेबसाईट आहे तर ती व्यवस्थित चालत नाही, अर्ज मित्रांनो करण्यात अडचण येत आहेत। म्हणून मित्रांनो MPSCकडे परीक्षा जी आहे अर्ज करण्याची जी आहे डेट वाढवून मिळावी म्हणून मागणी केलेली होती। तर त्याबद्दल मित्रांनो प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे MPSCनं आत्ताच। तर पहा काय म्हटलं आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 करिता अर्ज सादर करण्याबाबत। तर विषयांकित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या प्रवेशाकरिता पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी संदर्भीय दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये दिनांक 9 एप्रिल 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। तर तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करण्यास अडथळा निर्माण असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही उमेदवारांकडून विविध माध्यमातून मागणी होत असल्याचे आयोगाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे। तर विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र एकूण उमेदवार जे होते 7,970 उमेदवारांपैकी आज रोजी दुपारी म्हणजे आज मित्रांनो 3 वाजेपर्यंत एकूण 7,732 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत। तर उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरळीत सुरू असून, तर मित्रांनो वेबसाईट जी आहे जी ऑनलाईन अर्ज प्रणाली आहे जी सुरळीत चालू असून उमेदवारांकडून अर्ज सादर केले जात आहेत। तसेच अर्ज सादर करण्यासंदर्भातील उमेदवारांच्या अडचणी शंकांची निराकरण सुविधा केंद्र हेल्पलाईन जी आहे हेल्पलाईन डेस्क तर मित्रांनो व आयोगाच्या कार्यालयाकडून केले जात आहे। ज्या उमेदवारांना अर्ज करताना अडचणी शंका असतील अशा उमेदवारांनी सुविधा केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक हे मित्रांनो दिलेले आहेत वर, किंवा आयोगाच्या कार्यालयाचे मित्रांनो हा ईमेलवर संपर्क करून आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल। तर मित्रांनो हा ईमेल ही दिलेला आहे। तर प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकाद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात येते की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी विहित कालावधीतच अर्ज सादर करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी। तर मित्रांनो डेटमध्ये काही बदल होणार नाही। तर विहित मुदतीनंतर अर्ज सादर करण्यासंदर्भात अथवा परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भातील कोणत्याही विनंतीचा विचार करण्यात येणार नाही। तर मित्रांनो असं प्रसिद्धीपत्रक काढून आयोगाचं मित्रांनो म्हणणं आहे। तर मित्रांनो प्रसिद्धीपत्रक काढून आयोगाने हे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आत्ताच। तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच माहितीसाठी धन्यवाद।